रोज वेगवेगळ्या प्रकारची साधना, वेगवेगळ्या प्रकारचे तपस आपण करत आहोत. पण आज एक संधी आपल्याला मिळाली आहे ज्यामध्ये आपण आरोग्याविषयी 4 गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण सर्वजणच आरोग्य संपन्न राहू इच्छितो. आपल्यापैकी कोणाकोणाला आरोग्य हवं आहे असं ते म्हणतात. तर आरोग्य हे सर्वांनाच आहे. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, धर्मार्थ काम मोक्षाणां आरोग्यम मूलभूतम्. म्हणजे माणसाच्या जीवनाचं लक्ष्य काही असू दे, एखादा विद्यार्थी असू दे, एखादा बिझनेसमॅन असू दे, एखादा गृहिणी असू दे किंवा मुनी असू दे, सर्वांच्या जीवनाचं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करायचं असेल तर ते साध्य करण्यासाठी आरोग्य हे मूलभूत आहे. म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची पूर्णता करण्यासाठी आपल्याकडे प्रथम आरोग्य असणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे, आरोग्य खलु धर्म साधन. आरोग्य ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. म्हणून आरोग्यवान असणं, स्वस्थ असणं हे खूप महत्वाचं आहे. आपण सर्वजण हे अनुभवत असाल की आपल्याला जर स्वाध्याय करायचा असेल, ध्यान करायचं असेल, प्रार्थना करायची असेल तर शरीर हे वेदना मुक्त असणं महत्वाचं असतं. जेव्हा शरीरामध्ये अनेक प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या तरी वेदना असतात त्यावेळेला आपण त्या साधनेवरती आपलं लक्ष एकत्रित करू शकत नाही. म्हणून आपल्या सर्वांनाच आरोग्य हवं आहे. मग या आरोग्याची प्राप्ती करण्यासाठी आपण काय करतो? जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळेला आपण काय करतो? आपण कधी ना कधीतरी आजारी पडतो. सर्दी, खोकला, ताप हा तर होतोच. किंवा कधी कधी मग कुणाला डायबिटीस होतो, हायपरटेन्शन येतं, थायरॉइडची गोळी चालू होते, कुणाला वेगवेगळ्या समस्या शरीरामध्ये सुरू होतात. मग आपण काय करतो अशा वेळेला? बऱ्याच वेळेला आपण दवाखान्यामध्ये जातो. मग दवाखाना म्हणजे काय असतो? तिथे दवाई मिळते, तिथे दवाखाना असं म्हणतात. मग आपण दवाई खायला तिथे जातो. मग बहुतांश वेळेला जी काही दवाई म्हणजे आपण काय समजतो? हल्ली आपल्या भारतामध्ये जी प्रणाली आहे, जी उपचाराची पद्धत आहे, त्याच्यामध्ये ॲलोपॅथी ही उपचाराची पद्धत सगळीकडे प्रचलित झालेली आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंग्रजी औषधं आपण खातो. इंग्रज सोडून आपण नुकतंच भारताचं स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट केला, पण इंग्रज सोडून, भारत सोडून खूप दिवस झाले, पण इंग्रजी औषधं मात्र काही अजून सुटलेली नाही. पण भारतामध्ये या ॲलोपॅथी व्यतिरिक्त सुद्धा अनेक अशा अहिंसक उपचार पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आयुष चिकित्सा पद्धती असं म्हटलं जातं. आज भारत सरकार सुद्धा या आयुष चिकित्सा पद्धतींच्या प्रचारासाठी, त्याच्या प्रमोशनसाठी, त्याचा विकास व्हावा म्हणून खूप काही प्रयत्न करत आहे. म्हणून आयुष एक वेगळं मंत्रालय सुद्धा आहे. त्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, योग आहे, नॅचरोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, सिद्धा नावाची उपचार पद्धती आहे जी दक्षिण भारतामध्ये जास्त प्रचलित आहे, युनानी नावाची एक पद्धती आहे. या सर्व उपचार पद्धतींना एकत्रितपणे विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो. अशाच पद्धतीचं एक इंटिग्रेटेड व्यवस्था केंद्र, अशा पद्धतीचे उपचार केंद्र मुनीश्रींच्या आणखी आचार्यश्रींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जवळ स्थापन झालेलं आहे. त्याचं कार्य सुद्धा सुरू आहे. तेव्हा आपल्याला आज समजून घ्यायचं आहे की आयुर्वेद जो आहे हा काय सांगतो. तर बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारची तत्व आहेत. एक आहे वात, पित्त आणि कफ. सगळेजण जोराने म्हणतात. काय आहे? वात, पित्त आणि कफ. वात म्हणजे जो वायू आहे आपल्या शरीरामध्ये, जी काय चलन आहे, जे काय हलनचलन होते हे वात तत्वामध्ये होते. शरीरामध्ये जी काय शक्ती आहे, ताकद आहे, ही कफ तत्वामुळे आहे. आणि जी अग्नी आहे, अग्नी तत्व जे आहे ते म्हणजे आपली जठराग्नी असू दे, आपल्या अंतड्यांमध्ये असणारी जी काही अग्नी आहे, ज्याला आपण, ज्याच्यामुळे आपलं अन्नाचं पाचन होतं, त्याला आपण पित्त असं म्हणतो. तर हे वात, पित्त आणि कफ जेव्हा संतुलित असतं त्यावेळेला आपण आरोग्यवान असतो किंवा आरोग्य आपण अनुभव करतो. ज्यावेळेला हे असंतुलित होतं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या बिमारी येतात. तेव्हा याला संतुलित ठेवण्यासाठी काय करायला हवं? तर याला संतुलित करण्यासाठी आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आपल्याला आहार, विहार, आचार आणि विचार या 4 गोष्टींवरती आपल्याला काम करायला पाहिजे. आता हा टेबल आहे, या टेबलचे किती पाय आहेत? 4. एक जर अखूट राहिला
तर याच्यावरती ठेवलेली वस्तू काय होईल? इम्बॅलन्स. तसंच आपल्या आरोग्याचे सुद्धा काय आहे? 4 पाय आहेत. ते कोणते आहेत? सगळे आहार, विहार, आचार, विचार. आहार आपला शुद्ध असणं गरजेचं आहे, नैसर्गिक असणं गरजेचं आहे. तो आहार कशापासून बनलेला आहे, त्याचबरोबर आहार बनवताना काय मानसिक स्थिती आहे याचा सुद्धा संस्कार त्या आहारावरती होतो. म्हणजे आहार आपल्या सर्वांना आपल्या जैन समाजामध्ये आहाराची शुद्धी सांगावी लागत नाही, आहाराचं महत्व सांगावं लागत नाही. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे, जैसे खाय अन्न वैसे होय मन. म्हणजे अन्नाने आपलं फक्त शरीरच बनत नाही, आपलं मन सुद्धा बनतं. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशी ज्या आहेत या अन्नापासून बनतात. आपण सगळेजण जेव्हा जन्मलो होतो तेव्हा किती मोठे होतो? एवढे होतो आईच्या हातामध्ये मावतळे. आणि एवढे मोठे झालो. कशाने मोठे झालो? खाऊन खाऊन मोठे झालो. मग खात 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 असे मोठे होतो. मग असे मोठे झाल्यानंतर थोडे थोडे असे पण मोठे व्हायला चालले. मग वजन कमी करण्यासाठी आपण स्पेशल डाएटिंग करतो. मग डाएटिंग म्हणजेच काय आहे? आहार शास्त्राला समजून घेणं आणि त्याचं अनुसरण करणं. मग आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व आहेत, त्यांचं युक्त बॅलन्स आपल्या शरीरामध्ये असणं गरजेचं आहे. हल्लीच्या काळी आहार शास्त्रावरती पण हल्ली आपल्या परिवारामध्ये पण बघत असाल, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारची पावडर खातात, वेगवेगळ्या प्रकारची प्रोटीन पावडर खातात. कृत्रिम अन्न खाऊन आपण आरोग्य मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण जैन धर्म काय सांगतो की अशा पद्धतीचे कृत्रिम तत्व खाण्यापेक्षा आपण नैसर्गिक आपल्या आहारातूनच ती सर्व जीवनसत्व कशी प्राप्त करता येतील हे पाहिलं पाहिजे. तेव्हा संतुलित आहार हे आरोग्यासाठी पहिलं महत्वाचं आहे. मग फक्त संतुलित आहारच सफिशियंट आहे का? नाही. आपल्या शरीरामध्ये जर बघितलं तर 300हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची हाडं आहेत. त्या हाडांना जोडणारे 200 पेक्षा जास्त सांधे आहेत आणि त्याला जोडलेले अनेक स्नायू आहेत. हे सगळे निसर्गाने आपल्याला कशासाठी दिलेले आहेत? हालचाल करण्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे हे शरीर जे आहे हे हलनचलन करण्यासाठी दिलेले आहे. पण आज बहुतांश लोक, आज या ठिकाणी जे काही श्रावक श्राविका आहेत हे सर्वजण फिजिकली ऍक्टिव्ह आहोतच, पण बहुतांश जेव्हा शहरामध्ये बघतो बहुतांश लोक 8 ते 10 तास बसून काम करतात. मी असाच एक रिसर्च पेपर वाचत होतो आणि त्या रिसर्च पेपर मध्ये मुनिश्रीतांनी सांगितलं की 8 तास बसून जर एखादा मनुष्य काम करत असेल, 8 तास सलग बसून राहत असेल, तर दॅट इज इक्विव्हॅलंट टू स्मोकिंग 4 सिगरेट्स. म्हणजे त्याचे दुष्परिणाम हे 4 सिगरेट्स ओढण्यासारखे आहेत. एका वातानुकूलित एसीच्या रूम मध्ये बसून आजकालची युवा पिढी हे करते. म्हणजे विहार, शरीराला हालचाल मिळणं, शरीराला व्यायाम मिळणं, शरीरातल्या सर्व पंचप्राणांचे हलनचलन होणं हे आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. तेव्हा आहार संतुलित असला पाहिजे, आपला विहार संतुलित, म्हणजे खूप विश्रांती आराम पण नाहीये आणि खूप व्यायाम पण नाहीये. युक्त श्रम युक्त विश्राम याचा बॅलन्स आपल्याला साधला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं जे काही स्तंभ आहे आपल्या आरोग्याचा तो आहे आचार. आचार म्हणजे जनरली हिंदीमध्ये आचार म्हणजे आपण खाता म्हणतो तो नव्हे, होतच नाही. आचार म्हणजे आपलं आचरण, आपल्या हॅबिट्स, आपल्या ज्या सवयी आहेत. मग बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात, पण आपल्या जैन धर्मामध्ये बहुतांश आपला जैन समाज जो आहे अशा चुकीच्या सवयींपासून दूर असतो. पण चहा आहे, कॉफी आहे, ब्रेड आहे, बिस्किट आहे, चहा शिवाय मला सकाळी फ्रेशच वाटत नाही, रात्री हे केल्याशिवाय मला झोपच लागत नाही, हे जे काय अन्नावरती किंवा काही सवयींवरती जी काय आपली विसंबून राहण्याची सवय आहे ही कुठेतरी बंद झाली पाहिजे. तेव्हा सवयींमध्ये आपल्याला आरोग्यवर्धक सवयी आपण अवलंबल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाची जी काही सवय आहे ती म्हणजे रोज कमीत कमी 5 ते 7 ग्लास पाणी पिलं गेलं पाहिजे. बहुतांश लोक, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला महिलांच्या बाबतीमध्ये की सारखं सारखं आपल्याला युरिनला जावं लागेल म्हणून आपण पाणी पिण्याचं टाळतो आणि पाणी न पिल्यावर आपल्या शरीरातलं पित्त हे जे आहे हे वाढत जातं. तेव्हा मिनिमम 7 ते 8 ग्लास पाणी आपल्या पोटामध्ये जाणं गरजेचं असतं. हा झाला तिसरा स्तंभ. चौथा स्तंभ आहे विचार. आज आम्ही शहरांमध्ये ज्यावेळेला अशा पद्धतीचं लेक्चर घेतो त्यावेळेला बहुतांश लोकांना विचारतो तुमचा रोग जो आहे हा शारीरिक किती आहे आणि मानसिक किती आहे. तर बहुतांश लोक म्हणतात की 80% आमचा रोग जो आहे हा मानसिक आहे.
आज बघा ना की तुम्ही डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्टचा विकार आहे किंवा थायरॉइडची दिक्कत आहे, आज इनफर्टिलिटी म्हणजे मुलांना मूलबाळ न होणं ही सुद्धा समस्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसते. लोकांना थायरॉइडचे प्रॉब्लेम्स वाढताना दिसतात. याचं कारण काय आहे की आपल्या विचारांमध्ये तणाव आहे, टेन्शन आहे, स्ट्रेस आहे. आणि हा स्ट्रेस आणि तणाव घालवायचा असेल तर आपल्याला समर्पणाची भाव यायला पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त सत्संगामध्ये राहायला हवं. तर हे 4 स्तर आहेत ज्याच्यावरती आपल्याला संतुलन प्राप्त करायचं. तेव्हा हे 4 स्तर आपण समजून घेतले. आयुर्वेदाचे हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. आज आपण सगळेजण इथे आहोत आणि आता जो काय वातावरण आहे या वातावरणामध्ये जनरली ज्या काही छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्स येतात त्याच्याविषयी थोडंसं सांगतो. मग 2 शब्द मी थांबवतो. बहुतांश वेळेला आपल्याला या दिवसांमध्ये काय प्रॉब्लेम येतो? सर्दी, पडसं, खोकला. तेव्हा सर्दी, खोकलं, पडसा आलं की आपण जनरली काय करतो? एखादी पॅरासिटामॉल घेतो किंवा एखादी गोळी खातो. बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने बाहेर केले जातात. पण आयुर्वेदामध्ये याच्यासाठी एक सुंदर सोपा उपाय आहे. ज्या वेळेला आपल्याला खूप सारी सर्दी असते त्यावेळेला त्यांच्याकडे पेन पेपर आहे ते लिहून घेऊ शकतात. थोडंसं भीमसेनी कापूर म्हणजे 10 ग्रॅम भीमसेनी कापूर घ्यायचं, 10 ग्रॅम पुदिना अर्क घ्यायचं आणि 10 ग्रॅम ओवा फूल म्हणजे ओव्याचा अर्क मिळतो. हे सगळे कापरासारखे क्रिस्टल्स असतात. हे तिन्ही एकत्र केले की याचा एक द्रव तयार होतो. त्याला अमृतधारा असते. हा एक थेंब म्हणजे हे औषध प्रत्येकाने घरामध्ये बनवून ठेवायला पाहिजे. छोटं बाळ असू दे किंवा कोणी वयोवृद्ध असू दे, याला एक थेंब, एक चमचा नव्हे, एक थेंब 1 कप पाण्यातून द्यायचं असतं. हे गरम पाण्यातून घेतलं की लगेचच सर्दी खोकला कंट्रोलमध्ये येतो. तसंच जेव्हा ताप असतो, तापासाठी सर्वोत्तम औषध कुठले असेल तर तुळस आहे. तर आपल्या घरी जी काही तुळस असते त्याची एक 4-5 पानं आपण जर घेतली, त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ आणि थोडीशी लवंग घालून त्याचा काढा बनवून घेतला की लगेचच आपला ताप जो आहे हा 3 तासामध्ये म्हणजे जी पॅरासिटामॉल घेऊन उत्तर मिळेल ते त्याच्यात घेऊ शकतो. समजा एखाद्याचा ताप खूपच जास्त आहे, काहीच केला कमी होत नाही, त्यावेळेला अजून एक उपाय आहे. खूप सोपा उपाय आहे. काय आहे तर आपल्याला 1 बकेट पाणी घ्यायचं, 1 बकेट गरम पाणी घ्यायचं. असं गरम की ते तुम्हाला सहन पण होईल आणि थोडं नाही पण सहन होईल असं गरम पाणी घ्यायचं. ते समोर खुर्चीच्या समोर ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही पाय ठेवायचे आहेत आणि संपूर्ण शरीर कव्हर होईल अशा पद्धतीनं एक ब्लँकेट शरीराच्या भोवती लपेटायचं आहे आणि 20 मिनिटं त्या पोझिशन मध्ये बसून राहायचं. याला आम्ही गरम पाद स्नान असं म्हणतो, हॉट फूड पाद असं म्हणतो. एखाद्याला खूप डोकं दुखतं आहे, एखाद्याचं ब्लड प्रेशर खूप वाढलेलं आहे, ते ब्लड प्रेशर कमी होत नाही आहे, त्याला ताप खूप आलेला आहे, हे वेगवेगळ्या कंडिशन्स मध्ये सुद्धा हा गरम पाद स्नानाचा प्रयोग केला जाऊ शकतो. गरम पाद स्नान घेतल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये अंगाला हलकासा घाम येतो. घाम आल्या आपण बघितलं असेल जेव्हा आपण तापाची गोळी खातो त्यावेळेला काय होतं? घाम येतो आणि ताप कमी होतो. तसंच नेमकं गोळी न खाता या उपचारामध्ये आपल्याला ते साध्य होतं. म्हणून याला एक बहुगुणी उपचार असं म्हटलेलं आहे. आणि आपल्यासाठी खास करून ज्यांना आपल्याला हिंसक पोळ्या औषधं खायची नाही आहे त्यांच्यासाठी हा खूप साधा सोपा हिंसक मार्ग आहे जो आपण सर्वजण करू शकतो. लहान मुलांच्यासाठी त्या केसमध्ये आपण हॉट फूड बाथ त्याला नाही करू शकत आहे. एकदम लहान मुलं असतील साधारणपणे 5 वर्षाच्या पुढच्या मुलांना आपण जरूर करू शकतो. 5 वर्षाच्या खालच्या मुलांना हॉट फूड बाथ नाही देता येत. त्या केसमध्ये त्यांना आपण जनरली सर्दी खोकला असेल तर त्यावेळेला आपण त्यांना जो तुम्हाला काढा सांगितला होता तो काढा चमच्याच्या मात्रेमध्ये आपण देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण त्याचा उपाय करू शकतो. अजून एक बहुतांश लेडीज मध्ये आपण पाहतो, मला नेहमी वाटतं की कुठल्याही समाजामध्ये लोक असू बहुतांश लेडीजचे प्रॉब्लेम म्हणजे गुडघेदुखी. बहुतांश लोकांचे गुडघे जे आहेत ते हल्ली आम्ही वयाच्या 50 झाले की बहुतांश भारतीय ते जर विदेशांमध्ये बघितलं तर विदेशांमध्ये अशा पद्धतीची डिफिशियन्सी पाहायला मिळत नाही. आपल्या भारतामध्ये आणि त्याला गुडघे बदलणारे डॉक्टर गल्लीत झाले. त्यामुळं कुठल्याही डॉक्टरकडे गेले की लगेच काय करायला पाहिजे? गुडघा बदलायला पाहिजे. मग आपलं शरीर काही मशीन नाही आहे त्याचे पार्ट आपण बदलून ह्याला वापरू. हे निसर्गाने दिलेलं इतकं सुंदर हे मशीन आहे
ज्याला आपण आपल्या धर्माला सगळ्या आपल्या उन्नतीसाठी आपल्याला ते मिळालेलं वाहन आहे, तर त्याला उत्तम ठेवण्यासाठी आपले गुडघे चांगले राहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात आपल्या शरीराचं वजन जे आहे हे कोणावरती आहे? गुडघ्यावर. तर हे गुडघ्याला वेट बेअरिंग जॉईंट म्हणतो, म्हणजे हे वजन सहन करणारा दोन्ही सांधे आहेत. पण याच्या आरोग्यासाठी आपल्या भारतीय महिलांच्या मध्ये सगळ्यात जास्त कमतरता कशाची पडत असेल तर कॅल्शियम या वस्तूची कमतरता पडते. आणि कॅल्शियम साठी गरजेचं असतं व्हिटॅमिन डी. आता कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे कुठून प्राप्त होतं? तर बहुतांश वेळेला कॅल्शियम आपल्याला दुधातून प्राप्त होतं. पण दूध जे आहे ते प्रत्येक जण पचवू शकतो नाही पचवू शकतो, कारण लहानपणी दूध पचवणारे एन्झाईम्स काही वयानंतर बंद होऊन जातात. दूध पचवू शकत नाही. याच्यासाठी खूप सुंदर आणि सोपा उपाय आहे चुना. आता बहुतांश गावकऱ्यांच्याकडे चुना हा प्रकार माहिती असतो. ते लोक कशात खातात? चुना पानाबरोबर खातात. आता पान म्हणलं की चुना येतो, आणि चुना म्हणलं की सुपारी येते, आणि सुपारी म्हणलं की तंबाखू येतो. तिथपर्यंत जायचं नाही. आपल्याला काय करायचं आहे? फक्त छोटासा चुना, म्हणजे एखाद्या डाळीच्या आकाराचा चुना आपल्या दह्यातून, ताकातून किंवा आपल्या आमटीतून सुद्धा आपल्या सारमधून आपण ते मिक्स करून सेवन करू शकतो. याच्याने रोज, म्हणजे मी जेव्हा शिकत होतो त्यावेळेला माझे प्रोफेसर होते, ते म्हणायचे की प्रत्येक स्त्रीनं रोज कॅल्शियमची गोळी खाल्लीच पाहिजे. भारतीय स्त्रियांना तर याची खूप गरज आहे. आता आपण कॅल्शियमची गोळी खायची म्हणली तर त्याच्यामध्ये जे येतं कॅल्शियम ते प्राणीजन्य कॅल्शियम येतं. मग ते आपल्याला नको आहे. तर आपल्याला अहिंसक स्वरूपामध्ये जर प्रचूर मात्रेमध्ये कॅल्शियम हवं असेल तर चुन्यामध्ये, आणि चुना जो असतो तो कुठल्याही पानपट्टीमध्ये आपल्याला सहजपणे प्राप्त होतो. जो शुद्ध असतो त्याच्यावरती प्रक्रिया करून त्याला बनवलेला असतं, त्यामुळे आपल्याला तो चालू शकतो. त्याच्यानंतर आहे व्हिटॅमिन डी. आपण सगळेजण व्हिटॅमिन डी जे आहे हे सूर्यप्रकाशातून प्राप्त करू शकतो. म्हणजे बरेच लोक हल्ली व्हिटॅमिन डी ची इंजेक्शन टोचून घेतात किंवा व्हिटॅमिन डी च्या गोळ्या खातात. त्याच्यापेक्षा रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं आपण जर कोवळ्या उन्हामध्ये बसलो तर तुमच्या शरीरामध्ये जे काही वेदना आहेत, तुम्हाला कंबर दुखी आहे, गुडघे दुखी आहे, त्याच्यावरती थोडंसं तिळाचं तेल लावून जर आपण उन्हात बसलो तर ही कमतरता पूर्णपणे दुरुस्त होते. कुठलीही गोळी खायची गरज नाही. याच्यापेक्षा अजून जास्त स्ट्रॉंग औषध सांगू पाहिजे? याच्यापेक्षा स्ट्रॉंग औषध एक आहे, ते आहे ज्याच्यामध्ये कॅल्शियम दुधापेक्षा 15 पट जास्त आहे. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई जास्त आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन्स पण भरपूर आहेत. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण आहेत. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 जे आपल्या शाकाहारी लोकांच्या मध्ये कमी पडतं ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तर अशी गोष्ट जी आहे ती खूप आपल्या पूजेमध्ये पण ती आपण वापरतो, ती आहे पांढरं तीळ. आयुर्वेदामध्ये तिळाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की एखाद्या मोठ्या शिलेमध्ये वरती आपण खोबर बनवून जर त्याच्यामध्ये तिळाचं तेल भरलं तर ते 21 दिवसामध्ये त्या पाजरून खालीपर्यंत पोहोचू शकतं. म्हणजे तिळाच्या तेलाचं मालिश आणि तीळ सेवन करण्याने आपल्या शरीरामध्ये खूप काही फायदे होतात. पण तीळ हे थोडंसं उष्ण असतं, थोडंसं गरम असू शकतं, म्हणून ते या पावसाच्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये आपण सेवन करू शकतो. उन्हाळ्यामध्ये ते सेवन नाही करायचं. उन्हाळ्यामध्ये जर सेवन करायचं झालं तर ते भिजवून सेवन करायचं, म्हणजे रात्रभर पाण्यामध्ये भिजवायचं आणि सकाळ. माहिती नुसका कसा आहे? रोज रात्री माझी तर सगळ्या इथे बसलेल्या महिलांना, इथे सर्व पुरुषांना विनंती राहील की आजपासूनच हा नुसका चालू करा. रोज रात्री 1 चमचा पांढरे तीळ पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचे. सकाळी आपण जे काही अन्न खातो त्याच्या अगोदर हा 1 चमचा तीळ खूप चावून 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 चर्वण करून त्याचं दूध बनवायचं तोंडामध्ये, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती 1 कपभर कोमट पाणी प्यायचं. असं जर 21 दिवस केलं तर तुमची कॅल्शियमची कमतरता, व्हिटॅमिन डी ची कमतरता, व्हिटॅमिन B12 ची पण कमतरता पूर्णपणे नाहीशी होते. त्याच्यानंतर अजून एक जनरली आपल्या जैन समाजामध्ये कमतरता येते, ती आहे व्हिटॅमिन B12. आपण बऱ्याच लोकांना पाहिलं असेल, पायात मुंगी मुंगी येते, हातात मुंग्या येतात, सुन्नच होते, हात आरतीला धरला तरी दुखायला लागतो. असं होतं का? बऱ्याच वेळेला होतं. हे कशामुळे होतं? व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्यामुळे होतं.
आणि व्हिटॅमिन B12 जनरली प्राणीजन्य पदार्थांमधून प्राप्त केलं जातं. आपण जर व्हिटॅमिन B12 पाहिजे म्हणून इंजेक्शन घ्यायला गेलो, गोळी खायला गेलो, तर मग ह्या सगळ्या प्राणीजन्य पदार्थांपासून आलेल्या गोष्टी असतात. मग आपल्याला नैसर्गिक पद्धतीने हे प्राप्त कसं करता येईल, तर याच्यासाठी सगळ्यात सोपा आणि खूप चांगला मार्ग आहे. समजून घ्यायचा आहे, हवा आहे सर्वांना. याच्यासाठी आहे दही भात. दही भात आपण काय करतो, नैवेद्याला पण ठेवतो ना. तर दही भात आपण बनवायचा आहे. दही आणि भात थोडासा पहिल्यांदा मिश्रण करून घ्यायचा. थोडा वेळ, कमीत कमी तो 2 ते 3 तास तसाच ठेवलेला असतो फ्रेश. त्याच्यामध्ये ते व्हिटॅमिन B12 ऑटोमॅटिकली तयार होतं, जे आपल्या आहारामध्ये आपण सेवन करू शकतो आणि त्याच्याने व्हिटॅमिन B12 परिपूर्णपणे आपल्याला मिळून जातं. सोपा उपाय आहे. आवडला तुम्हाला, तुम्ही ऑलरेडी करता. आता या दृष्टीने करायला सुरुवात करा, त्याचा लाभ घेऊ. ज्यांना दही खात नाही, प्राणीजन्य दही खात नाही, पण आपण बदामाचं दूध बनवू शकतो, आपण शेंगदाण्याचं दूध बनवू शकतो, आपण सोयाबीन पासून सुद्धा दूध बनवू शकतो. खूप छान दही होतं. इव्हन आपण एका नारळाचं सुद्धा दूध बनवू शकतो. म्हणजे त्याचं दूध बनवायचं, त्याला हलकसं गरम करायचं आणि मग त्याला थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1-2 आपण फक्त जी मिरची असते ते मिरचीचा देठ त्याच्यामध्ये घालून ठेवायचा. त्याचं दही जमतं आणि ते दही तुम्ही वापरू शकता. तेव्हा अशा पद्धतीने दही भात खाल्ला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा एक उपाय सुचवला. आता त्याच्यासाठी तुम्ही मुरवड म्हणून जे तुम्हाला ऑप्शन हवा आहे तो यूज करू शकता. तर अशा पद्धतीनं दही भाताचा पण प्रयोग आपण केला तर आपल्याला व्हिटॅमिन B12 शरीरामध्ये भरपूर प्राप्त होऊ शकतात. तर असे वेगवेगळे नुस्खे आपल्याला जाणून घेता येईल. हालाकी आज आपल्याला एक 10 मिनिटाचा वेळ मिळाला होता. तुमच्या समोर उभं राहून ही बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मनीषजींना, आचार्यजींना खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला अशा पद्धतीचं नैसर्गिक आरोग्य विना औषध स्वास्थ्य हवं आहे, तर विना औषध स्वास्थ्य जर हवं असेल तर आपल्याला निसर्गोपचार आणि योग आणि आयुर्वेद या 3 शास्त्रांचा उपयोग करावा लागेल, अवलंब करावा लागेल. तेव्हा असं आपण आज प्रण करूया. आपण सगळेजण ऑलरेडी जैन धर्मामध्ये या सगळ्या गोष्टींचा खूप अनन्य साधारण महत्व आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्या शास्त्रांमध्ये मार्गदर्शन पण उपलब्ध आहे. पण आपण फक्त काय करतो, आध्यात्मिक गोष्टींना महत्व देतो आणि ह्या साधनाकडे कधी कधी आपण दुर्लक्ष करतो. तेव्हा दोन्हीचा बॅलन्स राहिला पाहिजे. आंतरिक मानसिक स्वास्थ्य आणि बाहेरचं शारीरिक स्वास्थ्य. शारीरिक स्वास्थ्यासाठी आपल्याला रोज योग सुद्धा करायला पाहिजे. योगा किती लोकांना माहिती आहे? योगा डे आपण सेलिब्रेट करतो, इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करतात लोक. योगा म्हणजे बहुतांश लोकांना काय वाटतं, काहीतरी व्यायाम करणं, काहीतरी योगासन करणं, एक ॲक्रोबॅटिक्स करणं म्हणजे योग असं आपण समजतो. पण योग म्हणजे आपल्या शरीराची आणि मनाची जागृती वाढवणं, आपली सजगता वाढवणं म्हणजे योग आहे. योग म्हणजे स्वतःशी कनेक्ट होणं, आपल्या आत्मस्वरूपाशी कनेक्ट होणं, जुळून राहणं म्हणजे योग आहे. स्वास्थ्याचा अर्थ पण असाच महाराजांनी सांगितला होता की स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये स्थित राहणं म्हणजे संपूर्ण स्वास्थ्य आहे. तर आपल्या सर्वांना अशा पद्धतीचं संपूर्ण स्वास्थ्य लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. पूज्य मुनिश्री, आचार्यश्री आणि सर्वांना जय जिनेंद्र. ऑलरेडी डॉक्टर सारंग माझे बंधूंनी बरंच तुम्हाला सांगितलंय. त्यांनी आयुर्वेदाचं महत्व इथे सांगितलं. ऍक्च्युली आरोग्य सगळ्यांना हवं आहे म्हणून प्रत्येकाने हा पाहिला. त्याने मग सांगितलं की बाबा हे आरोग्य पाळायचं 4 स्तंभ सांगितले आपल्याला: आहार, विहार, आचार आणि विचार. पण मला सांगा, शरीरामध्ये नुसतं एखादा रोग नसणं म्हणजे आरोग्य आहे का? शरीराबरोबर मन कसं पाहिजे? अकंप पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण कंपित होत असू, तणावात असू, चिडचिड करत असू तर आपण आरोग्य संपन्न आहोत का? नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं व्याख्या काय केली आरोग्याची? जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरती जर तुम्ही स्वस्थ असाल तर तुम्ही काय आहात? आरोग्य संपन्न. समजा शरीरामध्ये काही रोग नाही आहे,
मनाने सुद्धा एकदम चांगला आहे, पण जाता जाता दुसऱ्याच्या दुकानावर दगड फेकतो, त्याला तुम्ही आरोग्य संपन्न म्हणाल का? नाही. म्हणजे सामाजिक स्तरावर तुम्ही कसे आहात, स्वतः छान राहता, इतरांना पण छान ठेवतात, तुमच्या सानिध्यात जो कोणी येतो तो आनंदित होऊन जातो का, हे कशामध्ये येतं? तुमच्या स्वास्थ्यामध्ये. आता जागतिक आरोग्य संघटनेने आणखीन एक शब्द जोडलाय, आध्यात्मिक, स्पिरिच्युअल हा शब्द जोडलाय. याचा अर्थ काय होतो? आध्यात्मिक आरोग्य म्हणजे काय? जे मिळालंय त्याच्यामध्ये तुम्ही तृप्त आहात का? प्रत्येक गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये धन्यवाद असतो का? तुम्ही क्षमाशील आहात का? दुसऱ्याला क्षमा करू शकता का? क्षमा मागू शकता का? हे कशामध्ये येतं? तुमच्या आरोग्य संपन्नतेमध्ये येतं. खरं तर अशा पद्धतीचं आरोग्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? जागतिक आरोग्य संघटनेने नुसती व्याख्या केली, पण अशा पद्धतीची कुठली उपचार पद्धती सांगितली का बाबा ज्या मार्गाने जाऊन आपण स्वस्थ होऊ शकतो? पण मला अगदी आनंदाने या परमेश्वर पर्वाच्या निमित्ताने सांगावं वाटतं की आपल्या जैन धर्माचं जे काही शास्त्र आहे हे सगळं काही जर आपण व्यवस्थितपणे त्याचं आचरण केलं तर या 40 स्तरावरती आपण स्वस्थ होऊ शकतो. मग अशा पद्धतीचं हे आरोग्य जर मिळवायचं झालं तर काय करायला पाहिजे? काही नाही, जसं निसर्गाने ठेवलंय तसं आपण राहायला पाहिजे. बरोबर? जे काही आपण कृत्रिमतेचं जीवन जगायला लागलोय, प्रत्येक गोष्टीसाठी काही जरी झालं तरी लगेच गोळी औषध खातो, सुख सुविधा आपण मागतो, या सगळ्या गोष्टी कशा आहेत? आपल्याला अनारोग्याकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. बघा, जनरली आम्ही योगामध्ये असं म्हणतो की ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये काही एखादा अनारोग्य येऊ पाहतं त्यावेळेला काय केलं पाहिजे? काय येतं हे आरोग्य, अनारोग्य? त्याचं कारण काय आहे? बघा, निसर्गातला कोणताही प्राणी घ्या, कोणताही पक्षी घ्या, कुठल्या डॉक्टरकडे जाऊन बरा होतो का तो? नाही, तो ऑटोमॅटिक बरा होतो. माझे बाबा म्हणून म्हणायचे की बाबा जर एखाद्या प्रत्येक प्राण्याला जर डॉक्टरकडे जायची गरज नाही पडत तर मनुष्याला सुद्धा काय आहे, कुठल्या डॉक्टरची गरज नाही पडायला पाहिजे. बरोबर? म्हणजे बाकीचे प्राणी, बाकीचे पक्षी हे निसर्गात ऑटोमॅटिक बरे का होतात? कारण ते निसर्गाला अनुकूल जीवनशैली ठेवतात. माणूस एक असा प्राणी आहे, काय आहे, तो आजारी असू दे नसू दे, निसर्ग त्याला काही माहितच नाही. आपण बंद खोलीमध्ये बंद आहोत. तुम्ही कधी बघितलं निसर्गातला कोणता प्राणी पक्षी कपडे घालून फिरतो? माणूस हा एक प्राणी आहे जो कपडे घालून फिरतो, म्हणजे काय, तो अनैसर्गिक जीवन जगतो. बरोबर? आता सोशल ॲनिमल आहोत आपण, सामाजिक व्यवस्था अशी आहे, बिन कपड्याच तर फिरू शकत नाही. बरोबर? त्यासाठी दिगंबर मुनी व्हायला पाहिजे. मग अशा पद्धतीचं जर आरोग्य आपल्याला टिकवायचं असेल तर निसर्गानुकूल जीवन पद्धती आपल्याला अवलंबायला पाहिजे. याच्यामध्ये काय म्हणतात? यथा पिंडे तथा ब्रह्मांडे असं म्हणतात. जे काही ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्या पिंडामध्ये आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, या पंचमहाभूतांनी हा निसर्ग बनलाय. त्याच पंचमहाभूतांनी काय बनलंय? हे शरीर. या पंचमहाभूतांचं जेवढं आपल्याकडे संतुलन पाहिजे तेवढं काय होईल? आपण आजारीच पडणार नाही. ऍक्च्युली आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपण आजारच पडू नये म्हणून काही गोष्टी जर केल्या तर काय होणार? आपल्याला कुठल्याच औषधोपचाराची गरज नाही पडणार. बघा, पृथ्वी म्हणजे काय? पृथ्वी म्हणजे माती. आपण म्हणतो माती आणि माता एक वेलांटीचाच फरक आहे. बरोबर? पण मातीपासूनच शरीर तयार झालंय, मातीतच काय होणार? मिसळणार आहे. पण त्या मातीच्या संपर्कात आपण आहोत का? नेहमी पायामध्ये चप्पल घालतो, शूज घालतो, घरामध्ये सगळे टाईल्स असतात. मी जर तुम्हाला विचारलं मातीमध्ये पाय घालून तुम्हाला किती वर्ष झाली, तुम्ही पण विचार कराल. म्हणजे अणवानी पायानं आपण कधी केलेलोच नाही. माती, पृथ्वी एक मोठं चुंबक आहे. सगळ्यांना माहिती आहे चुंबक आहे. दक्षिण ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आहे. त्याचे मॅग्नेटिक चुंबकीय वलय आहे आणि हे चुंबकीय वलय आपल्या शरीरावरती नेहमी काम करत असतं. सगळ्यांना एचबी माहिती आहे, हिमोग्लोबिन. एचबी कमी झालं कुठल्या तर पण एखाद्या खेडूत महिला सुद्धा म्हणते माझं एचबी कमी झालं. एचबी म्हणजे काय? हिमोग्लोबिन. हिमो म्हणजे काय? आयर्न. आणि ग्लोबिन म्हणजे काय? प्रोटीन. आता आयर्न म्हणजे काय? लोह. आता कुठल्याही लोखंडावरती कोण काम करतं? चुंबक काम करतं. मग माझ्या शरीरामध्ये काय आहे? लोह तत्व आहे. याच्यासाठी काय पाहिजे? चुंबकीय वलय पाहिजे. पण तुम्ही जर वर स्टील आहे, खाली स्टील आहे, साईडनं स्टील आहे, स्टीलच्या कॉटवरती तुम्ही झोपत असाल तर तुमच्यापर्यंत ते पृथ्वी तत्व येईल का? नाही. मग त्यामुळे काय पाहिजे? थोडंसं शेणानं सारवलेल्या पूर्वीच्या काही जमिनी होत्या त्याच्यावरती चटई टाकून तुम्ही झोपायचा. म्हणजे कुठे झोपायचा? पृथ्वी तत्वाशी तुमचं मिलन असायचं, सुसंगत असं जीवनशैली असायचं.
वेगळे काही मातीचे उपचार निसर्गोपचारामध्ये करून घेतलं. त्याचं का कारण आहे की तुमच्या शरीरामध्ये पृथ्वी तत्वाचं संतुलन आहे. मग काय केलं पाहिजे? मातीच्या संतुलनात राहिलं पाहिजे. बिन पायामध्ये चप्पल न घालता थोडंसं अर्धा तासभर जर तुम्ही मातीमध्ये फिरायला लागला तरी सुद्धा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला, प्रत्येक ग्रंथींना एक वेगळी ऊर्जा प्राप्त व्हायला लागते. मग पृथ्वी तत्वाचं संतुलन, मी नेहमी विनोदाने म्हणतो, मातीची संगत सोडला तर माती लवकर बोलवते. मग तुम्ही ठरवायचं आहे मातीत लवकर जायचंय का आपल्याला, मग मातीच्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे. मग त्याच्याने काय होणार? पृथ्वी तत्वाचं संतुलन होतं. आता आमच्या केंद्रामध्ये माझ्या बाबांनी खूप सुंदर अशी व्यवस्था निर्माण केली ज्याच्याला भूगर्भ चिकित्सा होता. भूगर्भ चिकित्सा म्हणजे काय? ज्याच्यामध्ये असा खड्डा खोदलेला असतो आणि त्याच्यामध्ये पेशंटला झोपवलं जातं आणि त्याच्यावरती आम्ही माती ओढलेली असते. म्हणजे जिंदा दफनाने का आनंद लोक येते. आता तुम्ही म्हणाल ह्याच्याने काय होतं? ह्याच्याने गरज काय? ज्या लोकांचं हिमोग्लोबिन कमी आहे, ज्यांना अनिद्रेचा त्रास आहे, अशा लोकांना झोप नाही लागत, अशा लोकांच्या तक्रारी येतात, नेहमी मायग्रेनचा त्रास असतो, किंवा ज्यांचं ॲनिमिया आहे, प्लेटलेट काउंट कमी आहे, WBC डिस्टर्ब आहे, अशा लोकांना ज्यावेळेला 15 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं ज्यावेळेला मातीत झोपवलं जातं तर ते उपचारानंतर असं बघितलं गेलं की त्यांचं हिमोग्लोबिन ऑटोमॅटिक वाढायला लागतं. त्यांच्या शरीरामध्ये असलेल्या डिफिशियन्सीज दूर व्हायला लागतात. आता जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाबा हे डिफिशियन्सी, ती डिफिशियन्सी, ती सारी डिफिशियन्सी ही माती तुम्हाला दूर करू शकते, पण त्यासाठी काय पाहिजे? मातीच्या संपर्कात राहायला पाहिजे. आता दुसरं तत्व आहे अग्नितत्व. अग्नी म्हणजे काय? सूर्य. सूर्यापासून पृथ्वी तयार झाली, पृथ्वीपासून आपण तयार झालो, म्हणजे आपला मेन उगमस्थान कोण आहे? सूर्य आहे, आपला मेन बाप आहे. बरोबर. मग हे व्हिटॅमिन डी ची डिफिशियन्सी वगैरे ज्या येतात त्यासाठी काय केलं पाहिजे? सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये झोपलं पाहिजे. ज्या गोष्टी तुमच्या शरीरामध्ये म्हातारपणचं तुमचं सेरेब्रल ॲट्रोफी आहे किंवा पार्किन्सन सारखे आजार आहे, हातामध्ये नेहमी कंप असतो, ह्या सगळ्या तक्रारी तुम्ही जर यौवन अवस्थेमध्ये, तारुण्य अवस्थेमध्ये जर तुम्ही सूर्यस्थान घेतलं तर म्हातारपणी येत नाही, असं न्यूरोलॉजिस्ट बरेच आता हे म्हणायला लागले. मेंदू विकार तज्ञ या सगळ्या गोष्टी मान्य करायला लागलेत की सकाळच्या सूर्यस्नानाने अशा पद्धतीचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर सुद्धा दूर व्हायला मदत होतात. तिसरं तत्व आहे जलतत्व. जल म्हणजे काय? पाणी. पृथ्वीवरती किती टक्के पाणी आहे? 75% पाणी आहे, 25% भूभाग आहे. मग आपल्या शरीरामध्ये किती टक्के पाणी आहे? जर आपल्याला कोणी पिळला ना, 75% पाणी निघेल, 25% फक्त काय? सॉलिड आहे. मग ते 25% सॉलिड आहे, 75% आपण पाणी आहोत. मग तेवढं पाणी आपण पितो का? नाही पितो. बरोबर. जसं सांगितलं बघा किंवा 5 ते 7 ग्लास पाणी, तर म्हणजे किंवा 2.5 ते 3 लिटर पाणी मिनिमम एवढं दिवसभरामध्ये 24 तासामध्ये आपण पाणी पिलं पाहिजे. त्याच्याने काय होईल? तुमच्या शरीरामध्ये जलतत्वाचं संतुलन व्हायला मदत होईल. बघा बऱ्याच जणांना नेहमी मायग्रेन असतं. आजकाल पित्त होण्याचा प्रकार खूप जास्त आहे. ऍसिडिटी नेहमी राहते, कॉन्स्टिपेशन राहतं, बऱ्याच वेळेला रिनल स्टोन, किडनी स्टोन होणं, गॉल ब्लॅडर, पित्ताशयामध्ये खडे होणे, ह्याचं काय आहे? अग्नितत्वाचं असंतुलन आहे. मग त्याचं संतुलन राहिलं. बऱ्याच वेळेला ड्राय स्किनची तक्रार असते, त्वचा कोरडी पडते, आतमध्येच पाणी नसेल तर ती त्वचा कोरडीच पडणार ना. वरनं मॉइश्चरायझर लावतो आपण, वेगवेगळे त्वचेवरती स्किन क्रीम्स लावतात, बरोबर. 2-3 तासांनी पुन्हा ते सुकून जातं कारण आतमधून ते पाणी शिरत नाही. पण पाणी व्यवस्थित पिल्याने ह्या सगळ्या तक्रारी दूर होऊ शकतात. सकाळी उठल्या तोंड न धुता आयुर्वेदामध्ये पाणी प्यायला सांगितलंय, बरोबर. जेवणाच्या अगोदर तासभर अगोदर पाणी प्यायला सांगितलंय, जेवणानंतर लगेच पाणी प्यायला नाही सांगितलं, जेवणानंतर तास-दीड तासानं पुन्हा पाणी प्यायला सांगितलं. जर अशा पद्धतीने केलं तर पित्त प्रकृती निघून जाते, तुमचं पित्त बॅलन्स व्हायला लागतं, ऍसिडिटीची तक्रार होत नाही. त्यानंतर तिसरं महत्वाचं तत्व आहे वायू. चौथं वायू तत्व. वायू म्हणजे काय? हवा, बरोबर. हवेपासूनच शरीर तयार झाले. बाकी सगळ्या गोष्टी नसल्या तर चालतात, पण एक मिनिट श्वास न घेता आपण राहू शकतो का? नाही राहू शकतो. आज जागतिक आरोग्य संघटना पण म्हणते की प्रत्येक माणसाला 550 लिटर शुद्ध ऑक्सिजनची गरज आहे 24 तासामध्ये. मग आता 550 लिटर शुद्ध ऑक्सिजन तुमच्या फुफ्फुसामध्ये गेलं तर इतर अवयव, इतर ग्रंथींची गरज जी आहे ती पूर्ण होते. पण आता आपण काय कुठलं कष्टदायी काम नाही करत. हात वर करून किती आपण काम करतो, खाली वाकून आपण किती काम करतो, फक्त टेबल खुर्चीवरती बसूनच काम करतो. त्यामुळे फुफ्फुसामध्ये जी काही ऑक्सिजन घेण्याची क्षमता आहे तीच कमी होत चालली. मग समजा घरामध्ये 5 लोक आहेत, एक कमवून आणतो, बाकीचे 4 खातात. पण कमवून आणणाऱ्यानं कमवून नाही आणलं तर काय होणार? बाकीचे 4 तसेच राहणार. तसं आपल्या शरीरामध्ये कमवणारा कोण असेल तर तो कोण आहे? आपला फुफ्फुस आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? श्वासावर आधारित काहीतरी व्यायाम आपण केले पाहिजे, ब्रीदिंग एक्सरसाइज केले पाहिजे, ज्याच्याने आपल्या शरीराला अन्नाबरोबर श्वासाची जी गरज आहे ती पूर्ण होते.
आणि सगळ्यात महत्वाचं 5वं तत्व आहे आकाश तत्व. आकाश म्हणजे काय? सगळी मोकळी जागा आहे, पोकळी असते बाहेर. जसं बाहेर पोकळी आहे तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय आहे? मोकळी जागा आहे. दोन्ही सांध्यांमध्ये मोकळी जागा आहे, तुमच्या डोक्याच्या भागामध्ये मोकळी जागा आहे. आता त्या मोकळ्या जागेमध्ये जर कोणी जर दुसरा राहायला लागला तर आपण काय म्हणतो? अतिक्रमण झालं. नेहमी मायग्रेन, डोकं दुखतंय, सकाळी चहा नाही मिळालं तर डोकं दुखायला लागतं. काय होतं की तुमच्या शरीरामध्ये हे टॉक्सिटी वाढून तुमच्या डोक्यामध्ये ती जाते, बरोबर. तुमच्या दोन्ही सांध्यांमध्ये ज्यावेळेला हे ऍसिड्स वाढतात त्यावेळेला काय होतं? रक्ताचा एक पीएच असतो तो सुद्धा बिघडून जातो. आणि रक्ताचा पीएच बिघडला की काय होतं? तुमच्या शरीरामध्ये संधिवात, आमवात अशा प्रकारे सगळे यायला लागतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? आकाश तत्वाचं संतुलन करायला पाहिजे, बरोबर. आता आकाश तत्वाचं पुन्हा एकदा आचार्य नमन कर. आता शेवटचं तत्व जे आहे ते आपण आकाश तत्वाविषयी विचार करतो. ह्या सगळ्या बाकीच्या उपचारांनी या 4 तत्वांचं संतुलन होतं. मग आकाश तत्वाचं संतुलन व्हायचं झालं तर काय करायला म्हणजे? उपवास करायला पाहिजे. म्हणून त्याला म्हटलं आहे आयुर्वेदामध्ये लंघनम परम औषधम म्हणतात. ज्यावेळेला तुम्ही लंघन करता त्यावेळी काय म्हणतं? परम औषध बनतं. पण बऱ्याच वेळेला तुम्ही धार्मिक उपवास करता, अष्टमी करतो आपण, एकादशी करतो. कसं करतो? एक वेळ जेवायचं, मग साबुदाण्याची खिचडी खायची, असे काहीतरी बरेच जण करतात. असे एकदम 4 कप चहा प्यायचं आणि उपवास केला म्हणायचं. त्याला उपवासाला काही अर्थ नाही. ऍक्च्युअली उपवास म्हणजे काय? स्वकेपास. ज्यावेळेला तुम्ही उपवास करता त्यावेळेला काय होतं? शरीर तुमच्या एक क्लिन्झिंग मोडमध्ये जातं. बघा आता धार्मिक जैन धर्मामध्ये तर उपवासाला खूप महत्व दिलंय. बरीचशी व्रतवैकल्य आपण करत राहतो. पण याच्यावरती थोडंसं शास्त्रोक्त आणि याच्यावरती खूप मोठं संशोधन झालंय. जगभरामध्ये एक ॲटोफिजी नावाचं सायन्स जगासमोर आहे. 2016 मध्ये एक जॅपनीज सायंटिस्ट आहेत, एक युरोपियन सायंटिस्ट आहेत. त्यांनी असं कुठलं शास्त्र जगासमोर ठेवलं की त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. तर त्यांनी ॲटोफिजी नावाचं सायन्स जगासमोर ठेवलं. तर ॲटोफिजी म्हणजे काय? ॲटोफिजी म्हणजे उपवास करणं. आणि त्याला काय मिळालं? नोबेल पारितोषिक मिळालं. आता त्यांचं शास्त्र काय आहे? ॲटोफिजीचं जे काही संशोधन केलंय त्याचं क्रस्ट असं आहे. ते म्हणतात की वर्षभरामध्ये किती दिवस असतात? 365 दिवस असतात. तर 365 दिवसापैकी तुम्ही जर 40 ते 50 उपवास केले तर तुम्हाला कधी कॅन्सर होणार नाही, असं आज मॉडर्न संशोधन सांगतं. पुढे जाऊन ते सायन्स असं म्हणतं की 24 तासामध्ये तुम्ही जे काही आहार घेतात तर 2 आहारामध्ये कमीत कमी 6 ते 7 तासाचं अंतर असेल तर तुम्हाला कधी मेटाबॉलिक डिसीजेस होणार नाही. म्हणजे कुठलं डायबिटीज, थायरॉइड डिसफंक्शन, ब्लड प्रेशर वगैरे अशा सगळ्या गोष्टी येणार नाही असं कोण म्हणतंय? मी म्हणत नाहीये. कोण म्हणतंय? आजचा मॉडर्न शास्त्र म्हणतंय, सायन्स म्हणतंय, आणि ज्याला काय आहे? नोबेल पारितोषिक दिलं जातं. पण बघा हे सगळ्या गोष्टी आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेत की नाही? उपवासाबद्दल सांगून ठेवले की नाही? बरोबर. पण आपण उपवास कसं करतो? खाऊन पिऊन करतो, बरोबर. त्याला काय अर्थ आहे? उपवासच करायचं तर काही न खाता 24 ते 36 तास खाणं म्हणजे उपवास करणं. म्हणजे आज दिवसभर मी काही नाही खाल्लं, दुसऱ्या दिवशी सकाळीच काय असेल ते खाणार आहे, त्याला उपवास म्हणतात. पूर्वीच्या काळी प्रथा होती, सकाळी उठली की लोक शेतात असायचे. सकाळी 7 वाजता शेतात असायचं, 10-10:30 वाजता महिला जेवण घेऊन जायच्या. तिथं मग आहार विहार झाल्यानंतर 2 तास रेस्ट व्हायचं. 2-2:30 जर ऊन कमी झालं की पुन्हा काम करायची. 5-5:30 लोक घरी यायची. 6-6:30 मध्ये दिवस बुडायच्या अगोदर आहार व्हायचं आणि 7-7:30 झोपी जायची. ही पूर्वीची पद्धत होती. म्हणजे 2 वेळा खाण्याचीच पद्धत काय होती? पूर्वीच्या काळी होती. आजकाल आपण कसं खातो? सकाळी उठलं की चहा पाहिजे, त्यानंतर नाश्ता पाहिजे, नाश्ता झाल्यावर परत चहा पाहिजे, चहा बरोबर 2 बिस्किट पाहिजे, त्याच्याप्रमाणे फरसाण पाहिजे. फ्रीज मध्ये इकडं तिकडं काम करताना आणि काहीतरी दिवसभर काही ना काहीतरी सारखं चलत राहिलं तरी बिचारा पोट काय म्हणेल? मी तुझ्यासाठी काम नाही करणार. बघा तुम्ही एप्रिल मे मध्ये जसं आपण खात होतो तसं जर पावसाळा सुरू झाल्यानंतर जरी खात राहिलो तर त्याचा दुष्परिणाम लगेच आपल्याला भोगावा लागतो. बघा तुम्ही जसं आपण एप्रिल मे मध्ये खातो, 7 जून वगैरे मृग नक्षत्र येतं, पावसाळा सुरू होतो, त्यावेळेला काय होतं? आपल्या पोटातलं अग्नी कमी झालं असतो. आता अग्नी कमी झाल्यावर सुद्धा आपण तसंच जर खात राहिलो, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही 1.5 भाकरी खात असाल तर पावसाळ्यामध्ये पाऊस चालू झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? आहार कमी केला पाहिजे. 1 भाकरी केला तर तुम्ही कधीच पावसाळ्यामध्ये आजारी पडणार नाही. आता या दिवसामध्ये तुम्ही जाऊन बघा, सगळ्या जनरल प्रॅक्टिशनरच्या हॉस्पिटल सगळे खुले आहेत.
कोणाला सलाईन लावलंय, कोणाला व्हायरल फिवर, कोणाला बॅक्टेरियल इन्फेक्शन का आहे, कारण अति खाल्ल्यामुळे. त्यामुळे थोडस हा ब्रेक दिला. म्हणूनच आपल्याला सांगितलं पोल्युशन आलं की आपण उपवास करतो, वेगवेगळ्या गोष्टी श्रावणामध्ये उपवास करण्यासाठी सांगितलं. सगळ्या वेगवेगळ्या धर्मांमध्ये उपवास करण्याचा प्रश्न आहे. त्याचा उद्देशच आहे कारण आपले सगळे मुनी विचारतात की तुम्ही उपवास केला तर तुम्ही स्वस्थ राहणार, तुमचं शरीर स्वस्थ झालं तर काय होणार, मन तुमचं शांत राहणार, आणि मन शांत राहिलं तर तुम्ही काहीतरी धर्म करू शकणार. हा त्याच्या मागचा उद्देश होता. तुमची तशा पद्धतीची अभिव्यक्ती चांगली होणार. म्हणून जेवढं आपण या पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचं संतुलन करू तेवढं काय आहे, संपूर्ण स्वास्थ्य आपल्यामध्ये नेहमी नांदत राहणार आहे. बघा निसर्गामध्ये असं कुठलं मशीन बघितलंय का, एका बाजूला तुम्ही अन्न टाकलं, दुसऱ्या बाजूला रक्ताची बाटली काढली, असं कुठलं मशीन आहे का? तुम्हाला साधं एक बाटली रक्त पाहिजे तर तुम्हाला काय करायला लागतं, किती शिबिर ठेवायला लागतात, रक्तदान करावं, किती आव्हान करायला लागतं. पण तुमच्या पोटामध्ये एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये किती अद्भुत मशीन आहे की एका बाजूला तुम्ही अन्न खाता, भाकरी खाता, चपाती खाता, सफरचंद खाता, तुमच्या शरीराला गरजेचं अन्न, तुमच्या शरीराला गरजेचं जे काही रक्त आहे ते बनतं, मांसपेशी बनतात, हे सगळ्या एवढ्याशा छोट्याशा मशीनमध्ये होतं. मग या मशीनचा वापर आपण कसा करायला लागलो, बरोबर? आणि या मशीनचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाल्यामुळे काय आहे, सगळीकडे अनारोग्य आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टींचं जर आपण पालन करायला लागलो तर अगदी काय आहे, 100 वर्षापर्यंत आपण निरोगी राहू शकतो. कुठल्याच डॉक्टरकडे जाण्याची गरज आपल्याला नाही आहे. त्यामुळे निसर्गोपचार म्हणजे काय आहे, खरं तर हा जैन धर्माचा आहे. धर्माचं पालन करणं म्हणजे निसर्गाशी सुसंगत राहणं. आणि हे जर आपण केलं तर आपण काय आहे, संपूर्ण स्वास्थ्य नेहमी आपलं आबाधित राहू शकतं. आज इथेच सांगतो, बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण मला इतके वेळ दिला, आचार्याशी मौका दिला, संधी दिली, त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद. तर तुम्ही त्याच वेळेला करू शकता जे तुमचं शरीर चांगलं असेल. आपल्या शास्त्रात सुद्धा काय सांगितलं, शरीर खगदो, शरीराचा आधार घेतल्याशिवाय धर्माचं पालन करणं शक्य नाही. आज मी काय म्हणलो कोणी 30, 35, 40 वर्षाच्या तरुण बायका खुर्चीवर बसून पूजा करत, याचं कारण काय, शरीर आपलं चांगलं आहे. आणि ते धर्म करायला सुद्धा तुम्हाला साथ देत नाही. ना प्रपंच करायला साथ देते, ना धर्म करायला साथ देते, ना कुठलंच काय करू शकते. आज देश रक्षण, धर्म रक्षण, स्वपरिवार रक्षण, स्वरक्षण या सगळ्या गोष्टीचा आधार जर तुम्ही घेतला, विचार केला, तर शरीराशिवाय यातली कुठलीही गोष्ट करता येते. मिलिटरीत भरती करायचं झालं तरी पहिला शरीराचं फिजिकल, बुद्धी तुमची किती पण चांगली असू दे, आणि शरीर जर तुम्हाला साथ देत नसेल तर त्या मुलाला रिजेक्ट करतं. म्हणून आज डॉक्टर साहेब आलते, शक्तीतच तप आहे, मी म्हटलं तप करायला शरीर महत्वाचं आहे, आणि ते शरीर कसं असायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण आलायच तर एक लक्षात ठेवा, एक तर आपल्या समाजातले लोक एवढ्या उच्च स्थानावर देखील आहेत, एवढे बुद्धिमान आहेत, आपल्याला त्यांची माहिती मला सुद्धा माहित नव्हतं. गेल्या वेळी मी इथं जातो तेव्हा सरांनी माझ्यापाशी भेट घातली, आणि त्याचा फायदा आपल्याला असा झाला की त्यांचं जे निसर्गोपचार केंद्र आहे, परदेशातली लोक 2-2 महिने, 1-1 महिने वेटिंगवर असतात, वेटिंग. आणि तिथं 30 एकर ना, 30 एकर मध्ये जंगलात असं निसर्ग हे आहे त्या ठिकाणी. जर डॉक्टर साहेबांना तो स्वार्थ असता, त्यांना उद्योगच करायचं असतं, बिझनेसच करायचं असता, पैसेच मिळवायचं असतं, तर तुम्ही घरात बसून स्वस्त राहावा असं त्यांनी सांगितलं नसतं. त्यांचं नुकसानच आहे त्याच्यामध्ये. पण तरी पण ते सांगायला लागले, त्याचा अर्थ त्यांची पण इच्छा आहे की तुम्ही लोक त्यांच्या म्हणजे त्यांचा अर्थ कुठल्याच दवाखान्याची पायरी तुम्ही चढू नये, हे त्यांचं पहिलं मत आहे. म्हणून तर त्यांनी डाएट सांगितले. आणि त्यातनं पण तुम्ही आजारी पडला तर तुमच्यावर योग्य उपचार व्हावं म्हणून आयुर्वेदाने निसर्गोपचाराला महत्त्व त्या ठिकाणी दिलं. तर ह्या 2 गोष्टी म्हणजेच काय, तुझी जीभ अशी ठेव की तुला कोर्टाची पायरी चढायची वेळ येऊ नये, आणि तुझं जेवण असं ठेव की तुला दवाखान्याची पायरी चढायची वेळ येऊ नये.
कारण ह्या 2 पायऱ्या चढायला एकदा सवय लागली की आयुष्यातले 50% इन्कम आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी ह्या दोन्ही पायरीवरच आपले वाया जातात.